पिंपरी चिंचवड शहर के देहू रोड पुलिस स्टेशन की सीमा में एक चौंकाने वाली घटना घटी। देहू पुलिस ने रुपए की जबरन वसूली के मामले में पिंपरी चिंचवड पुलिस बल के 2 पुलिसकर्मियों और 6 अन्य के खिलाफ जबरन वसूली का मामला दर्ज किया है। हेमंत गायकवाड़, सचिन शेजल, अमन, अमीन शेख, हुसैन डांगे, मोहम्मद अहमद मिर्जा, शंकर गोडे, मुन्ना स्वामी, अनिल चौधरी इस साजिश में शामिल आरोपियों के नाम हैं और 2 पुलिसकर्मी हेमंत गायकवाड़ और सचिन शेजल भी शामिल हैं। एक छात्र किवली इलाके के एक मशहूर कॉलेज में पढ़ता था, तभी उसकी मुलाकात अमन शेख से हुई। अमन शेख ने देहू रोड थाने में कार्यकर्ता पुलिसकर्मी शेजल और गायकवाड़ के साथ मिलकर साजिश रची कि पीड़ित छात्र ड्रग्स बेच रहा है। दोनों ने फोन करके कार्रवाई के डर से बात की। पुलिस अधिकारियों ने 20 लाख रुपए के समझौते के साथ मामले को निपटाने की धमकी दी, जिसके बाद 2 अलग अलग खातों में 5 लाख रुपए प्राप्त हुए और मामला सुलझ गया। लेकिन इसके बाद पीड़ित छात्रों के पिता ने घटना की जानकारी वरिष्ठ पुलिस अधिकारियों को दी। फिलहाल साजिश में शामिल 8 आरोपियों के खिलाफ रंगदारी का मामला दर्ज किया गया है। देहू रोड छावनी बोर्ड के पूर्व उपाध्यक्ष अमीन शेख के बेटे अमन शेख, अनिला चौधरी, हुसैन डांगे, मोहम्मद अहमद मिर्जा को देहू रोड पुलिस ने हिरासत में लिया है। देहू रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिम्बायोसिस कॉलेजमध्ये एक विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होता। त्या विद्यार्थ्याला त्याचा मित्र या गुन्ह्यामधील आरोपी अनिल चौधरी आणि त्याचे इतर साथीदार यांनी त्याच्याकडून पैसे काढण्याच्या उद्देशानं त्या फिर्यादीच्या खिशामध्ये गांजा सदृश्य एक पाकिट ठेवलं आणि त्यानंतर मग जो अनिल चौधरी आहे आणि इतर दुसरा आरोपी हुसेन डांगे यांनी त्यांच्या ओळखीचे 2 पोलीस त्यांना बोलावून घेतलं आणि पोलिसांच्या मार्फतीनं अंगझडती घेतली असता फिर्यादीच्या खिशामध्ये गांजा सदृश्य पाकिट मिळून आलं आणि त्यानंतर मग हे जे आरोपी आहेत त्यांनी फिर्यादीवर प्रेशर करून त्यांच्याकडून सदरचं प्रकरण गुन्हा दाखल न होण्याच्या दृष्टीनं मिटवण्याच्या बाबतीत चर्चा करून 20 लाख रुपयाची मागणी केली। नंतर तडजोडी आणि ती 8 लाख रुपये देण्याचं ठरलं आणि सदर 8 लाख रुपयाच्या बदल्यामध्ये फिर्यादी कडून अकाउंटवरून जे आरोपी आहेत त्यांच्या इतर साथीदार आरोपींच्या अकाउंटवर 5 लाख रुपये जवळपास रक्कम घेण्यात आलेली आहे। अशा पद्धतीनं हा जो फिर्यादी आहे फिर्यादीवर दबाव आणून या ठिकाणी त्याच्याकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहेत। या अनुषंगाने देहू रोड पोलीस स्टेशनला खंडणी त्याचबरोबर त्याला घेऊन जाण्याबद्दल आणि या सर्व 8 आरोपींनी मिळून एकत्रितरित्या कट रचल्याबद्दलचा गुन्हा दाखल असून 8 पैकी 4 आरोपी अटक आहेत। उर्वरित 4 आरोपींचा शोध बाकी आहे। सदर 8 आरोपींमध्ये 2 आरोपी हे देहू रोड पोलीस स्टेशनला काम करणारे पोलीस कर्मचारी पण आहेत, त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे। जे मिळालेले 4 आरोपी आहेत त्यांना कोर्टामध्ये हजर केला असता 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। उर्वरित आरोपींचा शोध आणि गुन्ह्याचा तपास हे गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त देहू रोड विभाग हे तपास करीत आहेत। त्याचबरोबर हे पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध जी विभागीय कार्यवाही आहे ती पण प्रस्तावित करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।